मुलं जसे जसे मोठे होतात ना, त्यांच्या आवडीनिवडीसुद्धा बदलत जातात. माझ्या विहानला भेंडी खूप आवडायची, पण आता साधी मिरची लसणाची भेंडी तो खातच नाही. म्हटलं चला रेस्टॉरंट स्टाईल काहीतरी वेगळं करूया, तर त्याच्यासाठी त्याला खूप आवडली अशी मी भेंडी दो प्याजा बनवली. भेंडी दो प्याजा बनवण्यासाठी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरड्या केल्या, टोकाचा देठाचा भाग कापला, लहान भेंडीला फक्त मधून कट दिला, मोठी असेल तर एकाचे 2 भाग करायचे. कांद्याच्या पाकळ्या करून घेतल्या, टोमॅटोचे क्यूब केले आणि मिरचीचेही तुकडे करून घेतले. सर्वात आधी भेंडी दो प्याजा करण्यासाठी ग्रेव्ही करूया. तेलामध्ये जिरे, दालचिनी, तमालपत्र छान असे फुलले. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा ठेचलेलं आलं लसूण घालायचं. व्यवस्थित एकजीव करायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस मध्यम ते मोठा ठेवा म्हणजे कांदा लवकर परतला जातो. तोपर्यंत दही मसाल्याची पेस्ट करू. इथे पाववाटी मी ताजं दही घेतलंय, जास्त आंबट घेऊ नका. 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून धनेपूड, आवडीनुसार लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घालायची. हे सगळं दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले छान फुलले जातात आणि दही परतताना फाटत नाही. माझं दही जरा घट्ट होतं आणि अजून मसाले यामध्ये छान फुलतील म्हणून मी थोडं पाणी घालून मिक्स केलं. चला दही मसाल्यांची पेस्ट केली. तोपर्यंत कांदा छान असा लालसर झालाय, यापेक्षा जास्त ब्राऊन करायचा नाही. 2 टोमॅटो मी चॉपरला अगदी बारीक असे चॉप केलेले आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर प्युरी करू शकतात. टोमॅटो घालायचे, व्यवस्थित एकजीव करायचं आणि आता तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर परतून घेऊया. इथे पाहू शकता टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहे आणि छान तेल सुटलंय, अजिबात कच्चे नाही आहे. आता एकतर गॅस कमी करायचा किंवा बंद करायचा, मी शक्यतो कमीच करते. यामध्येही दही मसाल्यांची पेस्ट घालायची. आपण गॅस कमी केला आहे त्यामुळे दही फाटत नाही आणि दह्यामध्ये मसालेसुद्धा आहेत त्यामुळे सुद्धा फाटत नाही, म्हणून गॅस बंद असा करण्याची काही गरज नाही आहे. दही घातल्यानंतर व्यवस्थित सतत मिक्स करत लो टू मीडियम फ्लेमवर एक उकळी येऊ द्यायची. उकळी येईपर्यंत त्याला मिक्स करायचं म्हणजे दही अजिबात फाटणार नाही. छान असं हे परतून झालेलं आहे आणि तेल सुटलं. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची चवी बॅलन्स करण्यासाठी. आता भेंडी दो प्याजाची ग्रेव्ही हलकीशी लफतफीत असते. साधारण अर्धा ग्लास पाणी मी गरम करून घेतलं आहे. गरमच पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. थोडं मी घातलं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी, अजून थोडं घातलं. आता ही ग्रेव्ही फक्त 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवर आपल्याला शिजवायची आहे. आपण तोपर्यंत भेंडी तयार करू. एका बाजूला ग्रेव्ही शिजेल. पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे, त्यामध्ये चिरलेली भेंडी घालायची आणि मध्यम ते मोठ्या आचेवर भेंडी आपल्याला 80 ते 90% छान शिजवून घ्यायची आहे. गॅस कमी करायचा नाही, मध्यम ते मोठा ठेवायचा. भेंडीवर चांगले असे ब्राऊन स्पॉट पडेपर्यंत आपल्याला हिला शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये आपण छान हे हलवत राहायचं. मीठ वगैरे अजून घालायचं नाही. आत्ता मीठ घातलं तर भेंडीला पाणी सुटेल. इथे पहा भेंडी छान 80% शिजली आहे, मस्त मऊ झालेली आहे, ब्राऊन स्पॉटसुद्धा पडले. आता मी यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 टीस्पून चाट मसाला घालायचा. चाट मसाला जरूर घाला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. खूप सुंदर चव भेंडीमध्ये येते. छान एकजीव केलं. त्यानंतर हे कांद्याच्या पाकळ्या आणि टोमॅटोचे काप घालून याला फक्त मिनिटभर आपल्याला यामध्ये परतायचं आहे. यांना मऊ वगैरे अजिबात करायचं नाही. थोडं मीठ आणि चाट मसाला तर नक्की घालायचा. चाट मसाला नसेल तर मग थोडी आमचूर पावडर घाला. आता भेंडी आपली तयार झालेली आहे. ग्रेव्हीसुद्धा मी 3-4 मिनटं शिजवून गॅस बंद केला होता. आता परत एकदा गॅस सुरू करते. ग्रेव्हीला उकळी आली. आता लगेच यामध्ये परतून घेतलेली भेंडी आणि कांदा टोमॅटो वगैरे घालायचं. छान एकजीव करून घ्यायचं. याला भेंडी दो प्याजा का म्हणतात तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. मला असं वाटतं काही कांदा ग्रेव्ही करताना आणि काही कांदा भेंडीसोबत घातला जातो म्हणून याला भेंडी दो प्याजा म्हणत असेल बहुतेक. आता हे सगळं ग्रेव्हीत छान एकजीव केलं. लो फ्लेमवर 5 मिनटं भेंडी दो प्याजा शिजवून घेतला आणि चमचमीत भेंडी दो प्याजा आपला सर्व करण्यासाठी तयार आहे. वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भेंडी दो प्याजा गरमागरम लच्छा पराठा, नान, फुलका किंवा साधा पराठासोबत सुद्धा सर्व करू शकतात. अजिबात भेंडी चिकट वगैरे होत नाही, कांदा ओव्हरकुक होत नाही. परफेक्ट चमचमीत भेंडी दो प्याजा आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही जरूर
जरूर करू शकतात. म्हणजे 20 रुपयांची जी भेंडी आहे ही रेस्टॉरंटमध्ये आपल्याला 300-400 रुपयांना मिळते. तर घरीच ट्राय करा, सगळ्यांना खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.